नमस्कार मंडळी. आपण नेहमी देवाकडे काहीतरी मागतच असतो. पैसे मिळू दे, नोकरी लागू दे, पोरं ऐकू दे, संसार नीट चालू दे, मोठी गाडी, मोठं घर होऊ दे. पण कधी स्वतःला विचारलं आहे का, देवाकडे मागण्यापेक्षा मी त्याचे आभार किती वेळा मानले? आज आपण शिकणार आहोत कृतज्ञता म्हणजे काय, ती का आवश्यक आहे आणि ती आपल्या जीवनात चमत्कारासारखे बदल कशी घडवते. मला मान्य आहे की मागणे, अपेक्षा ठेवणे हे सगळे नैसर्गिक आहे, पण आभार मानणे आध्यात्मिक आहे. दासबोधात समर्थ रामदास स्वामी म्हणतात, जोडाजोडी जपावे, जे आहे ते मानावे. यामध्ये जोडाजोडी जपावे याचा अर्थ आहे की आपल्याकडे जे आहे आणि ज्याची आपल्याला गरज आहे या दोन्हींचा मेळ घालून संसार चालवावा. याचा अर्थ आहे की उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून आणि गरज ओळखून त्यानुसार आपले जीवन जगणे. आणि जे आहे ते मानावे याचा अर्थ आहे की निसर्गाने किंवा परिस्थितीने जे दिले आहे त्यातच समाधान मानणे. आपल्याकडे जे आहे त्याचा स्वीकार करून त्यातच समाधानी राहणे हे महत्वाचे आहे. यामुळे समाजात एक प्रकारची स्थिरता येते आणि अनावश्यक अपेक्षांमुळे होणारी निराशा टाळता येते. जे मिळालं आहे त्याचं जतन करणं म्हणजेच देवाची कृपा ओळखणं. देवाकडे मागणं म्हणजे मनाची इच्छा, पण आभार मानणं म्हणजे मनाची उंची. मागणारा मनुष्य कधी ना कधी असंतुष्ट असतो, पण ज्याला मिळालेलं दिसतं तो नेहमी समृद्ध असतो. ह्याला अनुसरूनच भगवद्गीतेचा संदेश देखील फार सुंदर आहे, जो आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. याचा अर्थ असा की तुम्ही कर्म करण्यावर लक्ष केंद्रित करा, त्याच्या फळाची किंवा परिणामाची चिंता करू नका. जो फळाची अपेक्षा ठेवतो तो देवाकडून मागत राहतो. जो अपेक्षा सोडतो तो देवावरील विश्वास वाढवतो. आणि कृतज्ञता म्हणजे जे मिळालं आहे ते पुरेसं आहे, भरपूर आहे असा अनुभव अंतर्मनात रुजवणं. मनाचे श्लोकानुसार कृतज्ञ मन कसे असते तर, मनातासी वसे देव, देवा वाचून नाही ठाव. रामदास स्वामी म्हणतात, देव प्रत्येक माणसाच्या हृदयात वास करतो. तो फक्त बाहेरच नाही तर आपल्या अंतर्मनातही असतो. आणि देवा वाचून नाही ठाव म्हणजेच देवाशिवाय कोणताही खरा आधार किंवा निवारा नाही. तोच आपले अंतिम आणि खरे स्थान आहे. याचा अर्थ असा की जर तुम्ही देवावर विश्वास ठेवला तर तुम्हाला सर्वत्र एक सुरक्षित आणि शांत जागा मिळेल. जेव्हा आपण आभार मानतो तेव्हा मन देवाला स्थान देतं. मन कृतज्ञ झालं की राग, मत्सर, दुःख, तक्रारी आपोआप संपतात. कृतज्ञता ही मनशांतीचं दार आहे. कधी तुम्ही विचार केला आहे का, रामरक्षा वाचण्याचा उद्देश काय? फक्त संरक्षण मागणं आहे का? तर असं नाही. रामनाम म्हणजे आश्वासक कृतज्ञता. तू आहेस म्हणून मी सुरक्षित आहे, ही जाणीव म्हणजेच खरा रामरक्षेचा कवच. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर माऊली देखील फार सुंदर म्हणतात, आनंदे भैरवी जरी करावे ते देही. यांचा अर्थ आपल्या जीवनात काय होतो तर, जगण म्हणजे आनंद. आणि आनंद ही मिळणारी गोष्ट नाही तर तो ओळखणारी गोष्ट आहे. आणि कृतज्ञता व्यक्त करणे म्हणजे प्रत्येक छोट्या क्षणात देव दिसणे. सकाळी उगवणारा सूर्य, आईने दिलेली शिदोरी, मुलांचा हसरा चेहरा, पावसाचा सुवास, अगदी आपल्या श्वासांची देणगी. या सर्व देणग्या आपण मोफत घेतो, पण कधी आभार मानतो का? आभार मानले की मन समृद्धीकडे बघतं, परंतु आपण तक्रारी केल्या की मन कमीपणाकडे बघतं. जो देवाचे आभार मानतो त्याला भीती राहत नाही. कृतज्ञता म्हणजे शक्ती, कारण ती मनाला एक दिशा देते. तुम्ही कधी विचार केलात का, आपण देवाकडे जे मागतो ते नेहमी भविष्यासाठी असते. असं होऊ दे, तसं घडू दे म्हणजे आपण आजचं विसरतो आणि उद्याच्या मोहात अडकतो. पण आश्चर्य बघा, देवाला तर फक्त आज हवं असतं. आपला आजचा श्वास, आजचा हसरा चेहरा, आजची कृतज्ञता.
देव फक्त मंदिरात नाही, तर देव त्या क्षणात आहे जिथे तुम्ही म्हणता, धन्यवाद देवा, तू आहेस म्हणून मी आहे. प्रार्थना म्हणजे शब्द, कृतज्ञता म्हणजे त्यामागील स्पंदन. देव शब्दांपेक्षा स्पंदनाला उतराई होतो. आपण आता बघू दैनंदिन जीवनात कृतज्ञता कशी आणावी. सकाळी उठल्यावर एक वाक्य बोला, देवा, आजचा दिवस दिल्याबद्दल धन्यवाद. जेवताना ताटाकडे पाहून बोला, हे अन्न मला दिलेस, त्याचे आभार. झोपताना दिवसातील 3 गोष्टी लिहा, ज्यांसाठी तुम्ही कृतज्ञ आहात. तुलना करणे थांबवा. इतरांकडे काय आहे ते बघणं बंद करा. तुमच्याकडे जे आहे ते देवाची कृपा आहे असं माना. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तक्रारी कमी करा आणि कृतज्ञता जास्त व्यक्त करा. कारण तक्रार मन खाली खेचते आणि आभार मन उंचावतात. कारण आपण देवाची दारं इच्छांनी भरून टाकतो. मला हे दे, ते दे, मला हे नको, ते टाळ. देव विचारतो, तुझ्याकडे जे आहे ते बघायला देखील वेळ आहे का? तुम्ही कल्पना करा, जर आईने मुलाला रोज फक्त मागण्या केल्या तर तो मुलगा कधी तिच्या प्रेमाचं कौतुक करेल का? नाही ना. तसेच देवाबरोबरही आहे. अभावात डोळा ठेवला तर आभार दिसणारच नाहीत. आणि कृतज्ञता केली तर आकाशही तुमच्यासाठी जागा करून देतं. तुम्ही ज्या गोष्टीबद्दल कृतज्ञ राहता ती गोष्ट तुमच्या आयुष्यात वाढते. कृतज्ञता म्हणजे माझ्याकडे पुरेसे आहे. ही भावना निर्माण झाली की तुमच्या मनाच्या दरवाजावर शांती, प्रेम, समाधान आणि देवाचा खरा अनुभव यायला सुरुवात होते. याच क्षणी देव म्हणतो, आता मी तुला अधिक देऊ शकतो, कारण तू जे आहे ते प्रथम स्वीकारलं आहेस. मंडळी, देवाकडे मागत राहिलो तर आयुष्यभर अभावात जगू. देवाचे आभार मानायला सुरुवात केली तर प्रत्येक क्षणात देव भेटेल. देव काही देतो म्हणून देव नाही. देव आपल्या जीवनात आहे म्हणून देव आहे. आजपासून एक बदल करूया. अगदीच मागणं बंद नाही करायचं. जमत नसेल तर आभार आधी मानायचे, कारण जे आहे तेच पुरेसं आहे. हाच खरा देवाचा चमत्कार. आणि कृतज्ञता ही देवापर्यंत पोहोचणारी सर्वात थेट वाट आहे. देव आनंदाने तिथेच थांबलेला असतो जिथे मन म्हणतं, देवा, धन्यवाद, तू मला विसरत नाहीस. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कृतज्ञ मनाला देव सापडतो. आणि देव सापडला की बाकी सगळं मिळणं थांबतं. कारण तेव्हा जाणवतं, जे आहे तेच खरं परमेश्वर आहे. जर हे विचार तुमच्या मनात उतरलेच असेल तर आज रात्री झोपण्याआधी एक वाक्य नक्की म्हणा, देवा, माझ्याकडे जे काही आहे त्याबद्दल मी तुझा ऋणी आहे. विचार आवडले असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.